चारही बाजूचा खोल खंदक आणि महाबुलंद दरवाजे म्हणजे परंडा इतिहासामध्ये आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारा महाराष्ट्रातील एक भुईकोट किल्ला म्हणजे परंडा. मंडळी, जय भवानी, जय शिवराय. मी दिगंबर आंधळे माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. राजा शिवछत्रपती परिवारातील हे मावळे परंडा किल्ल्याची स्वच्छता करताना दिसले. यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 500 ते 700 मावळ्यांची ही फौज 2 दिवस किल्ल्याची स्वच्छता करत आहेत. यात महिला देखील सहभागी झालेल्या आहेत आणि विशेष हे आहे की हे सर्वजण सेवाभाव म्हणून गड स्वच्छतेचे कार्य करतात. त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. किल्ल्यात प्रवेश केला की वाकडी तिकडी वाट आणि त्यावर भव्य भव्य एकाआड एक गोमुखी प्रवेशद्वार. प्रवेशद्वारावर अखंडपणे पहारा देण्यासाठी केलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना, जागोजाग ठेवलेल्या तोफा, हे सर्व पाहून आजही मन भारावून जाते. चालुक्य काळामध्ये परिंडा म्हणजेच परंडा हा एक महत्त्वाचा परगणा होता. किल्ल्याची निर्मिती 15व्या शतकाच्या अखेरीस बहामनी राजवटीचा वजीर महमूद गवान यांनी केली होती आणि 1630च्या सुमारास हा किल्ला शहाजी राजांच्या ताब्यात होता. या किल्ल्याचा इतिहास पाहिला तर किल्ल्याने अनेक राजवटी अनुभवल्या आहेत. किल्ल्यातील काही वास्तू आजही चांगल्या अवस्थेत तर काही मातीच्या उदरात गडप होऊ लागलेल्या आहेत. तत्कालीन ऐतिहासिक कालखंडामध्ये लष्करी संरक्षणदृष्ट्या हा किल्ला मजबूत मानला गेला. आजही विविध प्रकारच्या असंख्य तोफा इथे आपणास पाहायला मिळतात. किल्ल्यामध्ये मंदिर आणि मस्जिद ही आहे. किल्ल्यामध्ये एक भली मोठी अष्टकोनी विहीर आहे. तिला आपण बारव म्हणू, कारण आत उतरण्यासाठी तिला पायऱ्या देखील आहेत. किल्ल्यास चारही बाजूंनी खंदक असून खंदकाच्या लगतच परंडा शहर वसलेले आहे. मजबूत तटबंदी आणि संरक्षणासाठी ठेवलेल्या तोफा ही परंडा किल्ल्याची खरी ओळख ठरते. इथे असलेली मुलुख मैदानी तोफ 1632 मध्ये विजापूरला नेण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र अशीच एक भली मोठी तोफ आजही किल्ल्यावर विराजमान आहे. या भल्या मोठ्या तोफेखालची बांधकामाची केलेली रचना पाहिल्यावर ही तोफ किल्ल्याच्या चारही बाजूला फिरवली जात असेल हे आपल्या चटकन लक्षात येईल. त्या काळात शत्रूला
धडकी भरवणारी ही तोफ आहे. भूतकाळामध्ये या तोफेच्या तोंडून किती लोकांचा मृत्यू झाला असेल याची कल्पना न केलेली बरी. परंडा किल्ला म्हणजे शत्रूच्या उरात धडकी भरवणारा किल्ला होता. रुंद असलेल्या तटबंदीवरून ऐन उन्हामध्ये फेरफटका मारून आम्ही परंडा किल्ल्याची अनुभूती घेतली. मंडळी, पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज, म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती. तेव्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.